तुम्ही इंटरव्ह्यू घ्याल त्याची. हां हां हां. जय भीम मित्रांनो, आज सिरसपेठला आनंद बुद्धविहाराजवळ जो 14 तारखेला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाची आखणी जी आहे, आमचे जे वस्तीतले 2 युवा आहेत हे तुम्हाला थोडक्यात सांगतील अशी त्यांना विनंती करतो. जय भीम. माझं नाव प्रशिक शेंडे आहे. आम्ही माता रमाई यांची 128वी जयंती सिरसपेठ आदिवासी 14 फरवरीला आयोजित करण्यात आली. त्याचं मागचं उद्देश असं आहे की माता रमाई आता त्यामुळे बाबासाहेब बॅरिस्टर बनू शकले, देशात शिकू शकले आणि त्यामुळे ते समाजाचं कल्याण करू शकले. त्यांच्या त्या पुण्यामध्ये आपण आज पुन्हा चांगली कपडे लपते हे घालू शकतो. त्याच उद्देशाने माता रमाईच्या आपल्यासमोर आणून आपण पण तसंच महालक्ष्मीचं आपण त्याचं छान करू शकतो, आपण समाजाला त्याचं काही घेऊ शकतो. आणि त्याच गोष्टीमुळे आम्ही माता रमाई जयंती हे हर वर्षी बनवत असतो. हा वर्ष आमचा 5वा जय भीम सर्वांना. माझं नाव शिंदे. त्यानिमित्त माता रमाई जन्मोत्सव जो आपण साजरा करू लागलो ते 128वी जयंती. याच्या मागचा उद्देश असा आहे की आपले जे युवा पिढी आहे ते दुसऱ्या लाईनीने चालले, तर आम्ही त्या सर्व पिढीला एकत्र आणण्यासाठी समाजात कार्य करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. बोला. आणि 1 वर्ष झालं मी या गोष्टीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी जो मला या संस्थेकडे या समितीकडनं जो काही मला प्रेम आणि आदर मिळालेला आहे तो फार आदरणीयच आहे. मला प्रत्येक वेळी कार्यक्रमाला येत असतो या ठिकाणी बोलतो, माझा सन्मान केला. आणि पासूनच 1956 पासूनच मी बाबासाहेबांच्या मिशनमध्ये काम करत आहोत. आणि बाबासाहेबांना मी अनेक वेळा बघितलेला आहे, त्यांची भाषणं केली आहेत. वास्तविक सांगता तर मी शिक्षा समारंभ जो आहे तो मी त्यांच्यापासून केला आहे. आणि त्यावेळेस मी मॅट्रिकला तारखेला बाबासाहेब दीक्षाभूमीलाच होते. तिथे ते त्यांनी भाषण दिली. संध्याकाळी कॉर्पोरेशन महानगरपालिकेमध्ये त्यांचा सत्कार झाला, त्याही कार्यक्रमाला होतो. 16 तारखेला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी चंद्रपूरला नेलं, त्याही कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. असं हे माझं. आणि आजही मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्यांचं काम करत असतो. आणि ते मला लागतं मी धर्मांचं काम करतो, त्याच्याशिवाय मला काही होणार. आपण आलात सर्वांना दक्षिण सर्वांना जय भीम. मी ताईब चिमनकर. आपण आनंद बुद्धविहार यांचा अध्यक्ष आहे. हा जो 128वा माता रमाई यांचा जन्मोत्सव आपण साजरा करून आलो. जसं आपल्या पूर्ण वर्ल्डमध्ये 195 देशामध्ये जसं बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होती, त्याचप्रमाणे माता रमाईची बी जयंती पूर्ण भारताच्या बाहेर साजरी केली पाहिजे. कारण की बाबासाहेबाला जे समोर आणण्याचे जे योगदान आहे ते रमाईचं जे त्याग आहे त्या त्यागापुढं पूर्ण कोणाचंच त्याग असं नाही आहे की ते समोर जाऊ शकते. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्यामुळं आपण भारतातला प्रत्येक मनुष्य प्राणी हे स्वतंत्रपणे जगून राहिलं. ते फक्त माता रमाईमुळं जगून राहिलं. त्यांना अशी विनंती करतो सर्वांना, येणाऱ्या 14 तारखेला सिरसपेठ आनंद बुद्धविहाराजवळ हा जो कार्यक्रम आपण साजरा करून राहिलो, सर्वांना विनंती आहे सर्वांना मोठ्या संख्येने येण्याची कृपा करावी. धन्यवाद. या 2 युवकांनी जो इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे 14 तारखेला, प्रकाश पाटणकर यांचा जे भीमगीत उपगीताचा कार्यक्रम आहे, आजूबाजूच्या वस्तीवाल्यांना मी अशी विनंती करतो की ते जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद.
माता रमाई परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजपर्यंत माता रमाई यांची जयंती ही साजरी करण्यात येत नव्हती. पण आज 2 वर्ष झाले आमच्या वस्तीमध्ये आणि संपूर्ण नागपूर शहरात नाही तर पूर्ण भारतामध्ये रमाई यांची जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे. सिरसपेठ आनंद बुद्धविहार इथे प्रशिक शेंडे आणि सिद्धी शेंडे या दोघा भावांनी मागच्या वर्षीपासून जो आनंद बुद्धविहार परिसरामध्ये जो प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये रमाई जयंती ही साजरी करण्यात येऊन राहिली आहे. त्यामुळे रमाईचा त्याग हा संपूर्ण भारतामध्ये आणि सिरसपेठ आनंद बुद्धविहार जे नवीन पिढी तयार होऊन राहिली त्यांना रमाईचा त्याग आणि त्यांनी जे कार्य केलं बाबासाहेबांना समोर आणण्याचं ते सर्व जगामध्ये लोकांना माहीत पडून राहिले आहे. तेव्हा जो 14 तारखेला जो प्रबोधनात्मक पाटणकर साहेब यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तरी पण सर्व वस्तीच्या नागरिकांना अशी विनंती करतो की त्यांनी भरपूर प्रमाणात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. जय हिंद.